जयेशने आपल्या स्वरांनी आपल्या मनाला भक्तीच्या मार्गावर नेऊन ठेवले. मंडळी, खरं तर नवरात्री संपलं की साधारण आजूबाजूच्या हवेत दिवाळी आपल्याला जाणवायला लागते. घरात एक वेगळीच गजबजाट सुरू होते, वेगळीच धावपळ सुरू होते. म्हणजे आईचा आवाज येतो, हे आवर ग, ते आवर ग, अगं कपाट आवर ग. आणि मग खऱ्या अर्थाने दिवाळी तोंडावर आली आहे असं आपल्याला वाटतं. आणि आपण विचार करत बसतो, खरं तर आपण काय काय जमा करून ठेवलेलं असतं. दिवाळी आपल्याला शिकवते मोकळे व्हा, अगदी मनानेही. आणि याच भावनेला सुंदर शब्द देणाऱ्या काही ओळी आहेत बघा. कशा कशात अडकून पडतो उगाच आपला जीव, कशा कशात अडकून पडतो उगाच आपला जीव, सतत रूप बदलत असते कमतरतेची जाणीव. कशा कशात शोधत असतो आपण आपले बिंब, प्रश्न टिंबटिंब आणि उत्तर टिंबटिंब. आपली जमीन, आपलं छप्पर, आपल्या आपल्या भिंती. आपली जमीन, आपलं छप्पर, आपल्या आपल्या भिंती. भांडी कुंडी फर्निचरशी जुळतात गहिरी नाती. पुस्तकाहून महत्त्वाचं होऊन बसतं कपाट. डेकोरेशनसाठी ठेवलेलं असतं हॉलमध्ये, म्हणजे गेलं की आम्ही बघा काय काय वाचतो असं दाखवायला. अगदी जशी दुकानातून पुस्तकं आणली तशी कोरी करकरीत असतात त्या कपाटात. पुस्तकाहूनही महत्त्वाचं होऊन बसतं कपाट. काय काय जमा करत असतं आपलं ललाट. काय काय जमा करून जाणार किती दूर, काय काय जमा करून जाणार किती दूर. आजच्या पुरते गाणाऱ्याला पुरतात आजचे सूर. लांब पल्ला गाठणाऱ्यांची झोळी असतेच हलकी, लांब पल्ला गाठणाऱ्यांची झोळी असतेच हलकी. मुसाफिरांना सोसत नसते आठवणींची डुलकी. आपलं आपलं म्हणतानाही त्यात माझं तुझं, आपलं आपलं म्हणतानाही त्यात माझं तुझं. एकमेकांच्या खांद्यावर एकमेकांचं ओझं. वेग पकडून चाललं तर रस्ता सरत नाही, वेग पकडून चाललं तर रस्ता सरत नाही. आणि रेंगाळायचंच म्हटलं तर जन्म पुरत नाही. 7 मडकी बनवायच्या क्षमतेचं चाक हे. या देहाने आपण 7 जन्म घेऊ शकतो. कुंभारवर बसलाय. 7 मडकी बनवायच्या क्षमतेचं चाक. आकाराला देत राहतो निराकार हाक. कच्चं पक्क, कच्चं पक्क सुरूच राहतो खेळ. कच्चं पक्क सुरूच राहतो खेळ. मातीत माती मिसळायची तर त्याला इतका वेळ, मातीत माती मिसळायची तर त्याला इतका वेळ. खरंच दिवाळी म्हणजे केवळ प्रकाशच नव्हे तर आत्मशुद्धीचंही पर्व आहे. मनातील अनावश्यक ओझं झटकून नव्या प्रकाशाला सामोरं जाण्याचा क्षण. आपल्याला पुढल्या गाण्याकडे घेऊन जातीये फाल्गुनी. फाल्गुनीबद्दल काय सांगावं. अतिशय हुशार, टॅलेंटेड. डान्स असो, गायन असो किंवा सादरीकरण, प्रत्येक गोष्टीत परफेक्शन. तिचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे ती संस्कृत आणि जर्मनची प्राध्यापिकासुद्धा आहे. म्हणजे ज्ञान, कला आणि संस्कृती या तिन्हीचं सुंदर मिश्रण म्हणजे आपली फाल्गुनी. चला तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया या सर्व गुणसंपन्न फाल्गुनीचं. लक्ष्मी सौभाग्यदा लक्ष्मी बरम्मा नम्मम्मानि सौभाग्यदा लक्ष्मी बरम्मा नम्मम्मानि सौभाग्यदा लक्ष्मी बरम्मा नम्मम्मानि सौभाग्यदा लक्ष्मी बरम्मा नम्मम्मानि सौभाग्यदा लक्ष्मी बरम्मा मम्मम्मानि सौभाग्यदा लक्ष्मी बरम्मा मम्मम्मानि सौभाग्यदा लक्ष्मी बरम्मा नम्मम्मानि सौभाग्यदा लक्ष्मी बरम्मा नम्मम्मानि सौभाग्यदा लक्ष्मी बरम्मा.
ಬರಮ್ಮ ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ಕನಕವೃಷ್ಟಿಯ 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 ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜದಿ ಹಳೆಯುವ ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜದಿ ಹಳೆಯುವ ಜನಕಾನನ ಕುಮಾರಿ ಬೇಗ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ 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 ಲಕ್ಷ್ಮೀ ಬರಮ್ಮ ಸಕ್ಕರ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಸಕ್ಕರ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರ